नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन. मी ज्योती. आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं. हे बघा, आपल्याकडे इतकं पेंटिंग काम असल्यावर पण आता एक माझं नेहमीचं कस्टमर व ती मला मुलीसारखीच आहे. तर ती आत्ता एवढ्यात आपल्याला साडी ब्लाऊज देऊन गेली. तर हे बघा, साडी पण किती सुंदर आहे. हे बघा मैत्रिणींनो, ऑर्गन्झा साडी आहे. जवळजवळ 3,370ची साडी ही. त्याला लेबल पण आहे. तर डिस्काउंटमध्ये ती 2,370ला पडली त्यांना. आणि हे त्याचं ब्लाऊज आहे. तर तिचा आत्ताच मला कॉल आला होता व मी दुकानामध्ये येऊन हे कस्टमर घेतलं. तर मैत्रिणींनो, तर तुमच्या बाबतीत पण असं घडतं का? अर्जंट ब्लाऊज आलं तर आपण पहिले कस्टमर पेंटिंग ठेवून लगेच ते देत असतो. तर माझ्या बाबतीत हे नेहमी घडतं. परवा पण मी तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केलेला होता की बघा, मी त्या ताईंचं मडीला जाण्यासाठी अर्जंट ब्लाऊज शिवलं, पण त्या ताई आल्याच नाही. पण दुसऱ्या दिवशी त्या आपल्याकडं आल्या व त्या मला म्हणाल्या की ताई, आम्ही बाजारात गेलो होतो व त्यामुळे खूप उशीर झाला, तिच्याने मी येऊ शकले नाही. मी फोन तुम्हाला करणार होते की तुम्ही थांबा, पण माझे मिस्टर म्हटले की नको त्या ताईंना थांबायला, आपण वाटलंच तर लेट जाऊ, आपल्याला इथंच जायचं आहे नगर जिल्ह्यामध्ये. तर ते मिस्टरांनी तिला काही कॉल करूनही दिला व मी दुसऱ्या दिवशी शॉप उघडल्या ती आली. तिने ड्रेस पण नेला, ब्लाऊज पण नेले, प्लस आपल्याकडून अजून ब्लाऊज पीस घेतले व ब्लाऊज पण शिवायला टाकले. तर मग मी त्या ताईंना म्हटलं मी तुमच्यावरच व्हिडिओ टाकलेला आहे. तर त्या म्हटल्या, अहो ताई म्हणे, मी रात्रीच तो व्हिडिओ बघितला म्हणे, तुम्हाला काही वाईट नका वाटू देऊ म्हणे, कारण असं होतं म्हणे तुमच्या बाबतीत ना नेहमी, म्हणून तुम्ही तो व्हिडिओ टाकला म्हणे. व माझी पण चूक आहे, मी तुमच्या समोरून गेले म्हणे दुकानापुढून, पण मी तुम्हाला सांगितलं नाही की ताई मी बाजारात जाते, मला उशीर होईल, तुम्ही जा म्हणून सण. तर त्यांना पण आशाला आलं. आम्ही खूप मज्जा गंमत एन्जॉय केलं मग कालच्या दिवशी. व मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींना, आपल्याकडे इतकं पेंटिंग काम आहे तरी बघा, टेलर लोकांची हाव असते ना की चांगलं म्हणजे आपल्याला अजून म्हणजे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे हो आपलं शॉप म्हणून. संत ती माझी कस्टमर आहे, ती आता आली. तिच्या इथं उद्या कार्यक्रम आहे. तर ती म्हटली की काकू, मला हे ब्लाऊज साडी उद्या 2 वाजेपर्यंत मिळेल का? नेमका प्रॉब्लेम असा झाला की दुकानामध्ये इस्त्री पण नव्हती व मी एक माझ्या इथं जवळ मैत्रीण राहते, त्यांना कॉल केला व त्यांना सांगितलं, ताई मला अर्जंट इस्त्री लागते, मला लगेच ब्लाऊज कट करायचं. तर त्या म्हटल्या की येऊन घेऊन जा. तर मी आत्ताच त्यांच्याकडून इस्त्री आणली व हे साडी ब्लाऊज आता आपल्याला रेडी करायचं आहे, कारण उद्या आहे तिच्याकडं कार्यक्रम. तिच्याने आपल्याला हे आज संध्याकाळी जवळजवळ 8:30 वाजेलाच कंप्लीट करून द्यावं लागेल. आणि अजून एक माझ्या दुकाना शेजारी एक म्हणजे लग्न झालेलं आहे व त्या मुलीला शिवता येतं, पण असं कटिंग वगैरे येत नाही. तर त्या मला म्हटल्या की ताई, मला एक ड्रेस कटिंग करून देणार का? तर मी त्यांना हो म्हटले. मग त्या म्हटले, मी तुमच्या शॉपमध्ये येऊनच तो ड्रेस कंप्लीट करीन, मला थोडं सांगणार का? म्हटलं मला सांगण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुला जर कधी कंप्लीट शिवता येत असेल तर तू शिवू शकते. तिची मम्मी म्हटली होती मला की ताई तुम्ही शिवून द्या, पण आपल्याकडे इतकं प्रचंड काम आहे, माझ्याकडनं 2 दिवसात तो ड्रेस होणार नाही. कारण कसं आहे, त्याला पॅटर्न वगैरे आणि त्या मुलीला शिवता येतं. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, मला पण एवढा वेळ नाही आहे की ते 2-3 ड्रेस त्यांना लगेच 2 दिवसात शिवून द्यावे, कारण त्या मुलीला सासरी जायचं आहे. मग मी त्यांना म्हटले, ती थोडे शिवेल, थोडे मी शिवेल. तर मी 2 ड्रेस शिवणार आहे आणि ती दिदी 2 शिवणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याकडं किती काम पेंटिंग आहे बघा, मी दाखवते तुम्हाला. किती पण लवकर आलं ते आलं. हिच्यात पण साड्या आहेत, मी मागं तुम्हाला दाखवल्या होत्या, त्या साड्या मी देऊन आले व त्यांच्या घरामध्ये परत अजून खरेदी झाली व काहीतरी कार्यक्रम आहे, मला पण इतकं डिटेल माहीत नाही. तर त्या म्हटल्या की आम्हाला हे साड्या ब्लाऊज कंप्लीट करावे म्हणून. काल आपलं एवढं शिवून झालं. हे बघा, काल आपलं इतकं शिवून झालेलं आहे हे इथं. व त्या मुलीचं ड्रेस मटेरियल ह्या पिशवीमध्ये आहे. त्यांनी मापाला पण ड्रेस दिलेला होता आपल्याला. हा ड्रेस आहे. तर ती आता आली का मी तिला वाटलंच तर लगेच सलवार कट करून मशीनवर बसवून देणार आहे.
कसं आहे, थोडी परिस्थिती नाही आहे मैत्रिणीनं त्यांचीवाली, तर मग त्यांना पण 4 ड्रेस ची शिलाई द्यायला परवडलं नसतं. आणि मला पण म्हणजे मी थोडंफार ॲडजस्ट करते त्यांच्या बाबतीमध्ये. कारण कसं आहे, मी लग्नाच्या वेळेला पण त्यांचे आले 2-3 ड्रेस शिवून दिले, तर मी ॲडजस्ट केलं. पण मला सारखं सारखं ॲडजस्ट करायला पण नाही परवडणार ना. मग ती मुलगी म्हटली की आंटी मला येतं म्हणे शिवता, फक्त तुम्ही मार्गदर्शन करा. म्हटलं ठीक आहे, तू ये शॉपमध्ये, तुला पाहिजे तितक्या वेळ बस. मी 8:30-9 वाजेपर्यंत शॉपमध्ये असते. तोपर्यंत तुला जेवढे ड्रेस तुझे जमतील तेवढे शिव. मग ती हो म्हटली. मग तिची मम्मी म्हटली जे चांगले भारी ड्रेस आहे ते तुम्ही शिवा, व तिला जे घरात घालायचे ते ती शिवेल. तर मग मी हो म्हटले. आणि हे कटिंगचा मी 1 रुपया पण घेतलेला नाही मैत्रिणींनं. मी याचा 1 रुपया पण घेतलेला नाही. कारण माझ्या कसं आहे की आपण असं दानधर्म करायला कुठं जाऊ शकत नाही रोज. तर मग जो दारापुढे येईल त्याला 1-2 रुपया 5 रुपये द्यायचे. व आपल्याकडं असे कोणी मध्यमवर्गीय गरीब कस्टमर आले ना, मी तिच्यात डिस्काउंट देत असते. तोच आपला एक दानधर्म समजावा, तेच आपलं गजानन महाराजची सेवा समजावी, असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं मैत्रिणींनो, नक्की कमेंटमध्ये सांगा. मी योग्य केलं का अयोग्य केलं. धन्यवाद. जय गजानन.